जगात दुसरीकडे दुसरं महायुद्ध होऊ नाही तर तिसरं महायुद्ध, पण आमचं कॉलेजला जाणं इम्पॉर्टंट नसते. नमस्कार, मी आहे कांचन. लेक्चर प्रॅक्टिकल करू करू बँड वाजते, म्हणून ती एनर्जी परत येण्यासाठी किडनॅपर ज्या गोळ्या पोरांना नादी लावण्यासाठी खाऊ घालतो, आम्ही त्या गोळ्या खाऊन एनर्जी आणतो. जेवण नाही भेटले तरी चालेल, पण या गोळ्या खाणं इम्पॉर्टंट नसते. मग आम्ही जातो हॉस्टेलवर. तुम्हाला तर माहिती, मेसचं जेवण अमृतापेक्षा जास्त भारी असतंय. मग त्या जेवणाचा आस्वाद हसत खेळत घेऊन जेवण करतो. प्रॉब्लेम असा होतो की जेवण कोणत्या कोपऱ्याला जातात तेच समजत नाही. म्हणून आमच्या संघटनेच्या एका बॅगेमध्ये भेळीचा पुडा भेटतो. मग त्या भेळीच्या पुड्यासाठी कांदा कापता स्टार्टिंगला कोणालाच नाही आवडत, पण जेव्हा तोंडाला चव लागते पाहता सोनपापडीचा डबा तुटायला तो तरी डबा ओढणं बंद करीत नाही. जगात सगळ्यात गरीब उपाशी प्राणी तुम्हाला हॉस्टेलच्या आवारास पाहायला मिळतील. मग माझी असते बस. मग मी येते निघून. बस स्टँडवर आलं कसं तरी सरकारच्या कृपेने लवकर बस लागती. मग मी येते घरी. घरी आलेले आमचे भावी सरपंच माझे चिप्सचा निम्मा संपलेला पॅकेट सोबत माझं स्वागत करता. आता माझ्या हातात चिप्स बघितले आमचे लाडके वाराला डायरेक्ट माझा पाय धरता. त्यांना घरातल्या जेवणापेक्षा बाहेरच्या चटपटीची लय आवड आहे. असं नाही की आमची तर मोठीच लोक ट्रॅक्टर चालवतात, ज्यांच्या अजून दुधी दात सुद्धा येईल नसताना ते पण सुद्धा घेर टाकतात बंद ट्रॅक्टरची. एवढे हुशार बालक आहेत. मग मला जायचं असतं रानात. मग आमचे लाडके सुद्धा ते म्हणतात पण येऊ दे. मग त्यांना पण घेऊन जाते. मग मम्मी असती का गवत. मग मम्मीला म्हणते तू राहू दे. मम्मी घेतला येळ आणि केली सुरू.